परेश ठाकुर। परेश आइए, 1000 रुपए का इनाम। मंजिल इंसान की हौसले बढ़ाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है, किसी बात से हिम्मत मारना ठोकर इंसान को चलना सिखाती है। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। परेश 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 एक मिनट राजा के पास एक मिनट। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। गावदेवी क्रिकेट संघ साई आयोजित प्रथमच मराठी षटकांचे नाईट टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केले दिनांक 30, 31 व 1-2 एप्रिल रोजी मराठी षटकांचे नाईट क्रिकेट सामने आयोजित केले। तर या इच्छुक सामन्यामध्ये भाग घेऊन आम्हाला सहकार्य करावे। सामन्यातील प्रथम पारितोषिक 1,30,000 भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 65,000 भव्य चषक, तृतीय पारितोषिक आहे 33,000 भव्य चषक, चतुर्थ प्राइज है 33,000 भव्य चषक। मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज देण्यात येईल और प्रवेश फी राहील 15,000 रुपये। ॲडव्हान्स 10,000 रुपये। ठिकाण आहे गाव क्रिकेट संघ, गावातील संघ क्रिकेट संघ, ठिकाण आर्शिया कंपनीच्या शेजारीच भव्य मैदान साई। 30, 31 मार्च व 1-2 एप्रिल रोजी साईच्या गावामध्ये जाऊन मित्रांनो पहिली टुर्नामेंट आयोजित केली आहे। आम्ही सर तत्पूर्वी आम्ही पाहतोय व्यासपीठावर जसा आम्ही विशेष सत्कार करतोय की खऱ्या अर्थाने त्याचं वय वर्ष 17, पण 17 वर्षामध्ये जाणं खरोखर आपलं नाव एका उंच शिखरावर नेऊन ठेवलंय। खऱ्या अर्थाने जाणे आपलं नाव एका उंच शिखरावर नेऊन ठेवलंय। वय वर्ष 17, पण या मोसमामध्ये या खेळाडूंना 7 फुटके ज्याने मारल्यात आणि आपल्या धुतून संघाला अनेक स्पर्धेमध्ये ज्याने संघाला चषक मिळवून दिलात। खऱ्या अर्थानं या आपल्या उरणचं भावी आयुष्य किंवा भावी उज्ज्वल क्रिकेट मध्ये आपण त्याच्याकडे बघू शकतो। असा परेश की आता सामना पाहिला 63 धावांचं एक मोठं आव्हान होता, पण एकट्याने खूप झुंज दिली होती, पण सामना आपल्या बाजूला निसटला, पण नक्की चांगली खेळी त्यांनी केली त्याबद्दल आणि त्याचा उदयमुख खेळाडू म्हणून आम्ही तिरंगा चषकाच्या वतीनं जाहीर सत्कार करतो। आम्ही आमच्या तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अलंकार परदेशी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना मायाची उबदार शाल, प्रेमाचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या मंडळाची भेट देऊन त्यांचा सन्मान करावा। परेश खरोखर तुला आमच्या तिरंगा चषकाच्या वतीने भावी आयुष्याला शुभेच्छा देतो की चांगला क्रिकेट खेळ आणि तू नक्कीच आपल्या उरणचा आणि रायगडचं नाव एका उंच शिखरावर नेण्याचं काम तुम्ही करा, कारण तुमच्या पाठी वजन ठाकूर साहेबांचा नेहमी सदैव हात असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कशाचीच भीती नसणार आहे। बिल्कुल श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है, ये तीनों मिल जाते तो सम्मान देती है। इसी बीच पहली रन इकट्ठा किया। ओहो काफी अच्छी गेंद, लेंथ डिलीवरी इसको कहता है। खोपटे के गेंदबाज कप्तान ने दिखाया दूसरी गेंद के ऊपर जलवा किया, डॉट गेंद। खोपटा मतलब दोस्तों देखा जाए टीम मीटिंग सामने टीम मीटिंग और दर्शकों से सूचना इधर बाजूला बाजूला दर्शक प्रेक्षकांना विनंती बाजूला। इस बार पुल कर दिया, जाएगी गेंद 4 रन के लिए। हेलो डीजे, प्रेक्षकांना विनंती आपण खाली बसा, प्रेक्षकांना विनंती आपण खाली बसा। स्टेज समोरच्या प्रेक्षकांना विनंती आहे की पाहुणे माग समोर बसलेले आहेत, सहकार्याचं आपण सहकार्य करायचं आहे, आता आमच्या हॉलंटियर आपले बाहेर काढतील। ऐसे बैच राइट आर्म ओवर द विकेट, स्कूल चिन्ह स्कूल एंड की दिशा से गेंदबाजी। तमाम दर्शक शांत रहिए, तुम शांत रहिए, ड्रेसिंग कमेंट्री के अंदर चर्चा मत कीजिए। ओहो इस बार देखा जाए तो शायद बैकवर्ड पॉइंट के ऊपर खेलने का प्रयास लिया, सिंगल लिया, दोनों भाई मैदान के ऊपर साई टीम और खोपटा टीम। इसकी खासियत क्या है, एक टीम ने दोनों टीम ने इसी मैदान के ऊपर एक नंबर लिया था। नंबर 1 के खिलाड़ी इस बार मिस्टर राकेश मोकल लगभग तैयारी के साथ है। आने वाला समय बताएगा दोस्तों कौन जीतेगा कौन हार जाएगा। और आदरणीय हमारे वैजनाथ जी ठाकुर जी मुझे लगता है यहाँ से रजा लेते हैं, इसी बीच विदा देते तो निश्चित रूप से मुझे लगता है शायद रन लेना चाहिए था, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ और इसी के साथ कोई रन नहीं। आदरणीय यहाँ हमारे पूरी तरह से हमारी ये सेना है, हमारे साथी कमेंटर सीनियर नवनाथ जी मात्रे कोपरोली मेरे साथ है, वो अंदर जरूर आई थी। और इसी के साथ देखा जाए जिस कवर के ऊपर खेला हुआ शॉट सिंगल मिल जाती है, सिंगल के साथ स्कोर आगे, स्कोर पहुंच चुका है
7 पे स्कोर। और बिल्कुल सही, आपको भी हमारा प्यार भरा नमस्कार है। और मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर खत्म और पहले ओवर में रन आ चुके हैं। इस बार देखा जाए 7 रन और लगभग ओके ना, इस बार पहला ओवर समाप्त हो चुका। मैंने पहले दोस्तों कह दिया खोपटा एक ऐसा गांव है दोस्तों, उस गांव की पुरानी टीम दोस्तों देखा जाए 7 स्टार टीम। और लगभग मैंने पहले कहा था ये क्रिकेट का थर्रार है। और खोपटे गांव के हमारे आदरणीय बीडी मात्र पेंटर जी और उनके सभी हमारे देखा जाए हमारे दोस्तों या सूचित हो जाए, शायद प्रणय महात्या के पंड्या जी एक बेहतरीन कलाकार है, लगभग देखा जाए बबला जी एक छोटे है, और इस बीच देखा जाए तो शायद हमारा दीनार भी और सभी मेरे दोस्त है, कहता हूँ सभी का हार्दिक स्वागत करते हैं नाइट के टूर्नामेंट के लिए। अंतिम दिन दोस्तों, अंतिम दिन में कौन जाएगा सुपर 3 में देखना पड़ेगा। 2 तो गए लेकिन आज के दिन में तीसरा कौन है। कोने कोने पे दर्शक, अरे रात कितनी भी काली हो जाए उसमें उजाला चमक जाता है। उजाला नाइट टूर्नामेंट का अजीत ठाकुर अंतिम दिन इसी बीच गेंदबाज को इस्तेमाल कर रहे हैं देवानंद। देवानंद मतलब दोस्तों हीरो, और हीरो गेंदबाजी करने के लिए इस बार राइट आर्म और विकेट। 5 विकेट लेने वाले देवानंद दौड़ रहे और संकेत के लिए हवाई फायर मिड विकेट के गली में क्या हुआ पता नहीं, लेकिन मुझे लगता है क्या कैच को पकड़ा। वाह भाई वाह, तारीफ करता हूं, छा गए गुरु। थँक्यू टीचर। सन्माननीय व्यासपीठावर पाहतो आम्ही शेतकरी कामगार पक्ष जासे विभाग लाल ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय नितीन मात्रे उपस्थित। मी आमच्या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नितीन ठाकूरांना विनंती करतोय की आपण सन्माननीय नितीन मात्रे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। बिल्कुल, अगर राकेश मोगल के लिए एक सुनहरा मौका है, ये तुरुप का कप्तान मैदान के ऊपर पहुंच चुका है और उनके लिए हमारे आदरणीय इनाम लगा दिया। हैट्रिक का छक्के मारते हो तो मुझे लगता है 1000 रुपए का इनाम प्रिंस सर्विस मोटे भोम की तरफ से स्वागत करते हैं। क्या कैच को पकड़ा दिया, अरे देते नहीं ना, जो भगा के लेके जाता है वही प्यार हो जाता है। खड़क के साथ कैच लिया। कैच लेने के लिए दोस्तों अपनी क्षमता बहुत इंपॉर्टेंट, लेकिन इस बार एक खिलाड़ी बार, लेकिन एक इसी मैदान के ऊपर जिन्होंने जलवा दिखाया था वही राकेश मोगल मैदान के ऊपर राइट आर्म आउट विकेट। वो संकेत ने आड़ा शॉट जरूर जिनको खेला है, स्क्वायर लेग के ऊपर खेलने का प्रयास लिया, सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंच चुका है, हमारे स्कोर बताने जा रहे 8 रन। बिल्कुल सही मुझे लगता है अमित जी, राकेश इस बार पहली मर्तबा स्ट्राइक पर आए हैं। पिछले मैच में राकेश ज्यादा रन नहीं बना पाए, हालांकि पहले गेंद पर उन्होंने चौका जरूर दागा था, लेकिन बाद में आउट हुए। उनको अभय ने आउट किया था, कोहली टीम के अभय। बिल्कुल सही, इस बार ताक में रहेंगे, बड़ी पारी खेलने के ताक में रहेंगे। 4 ओवर का ये मुकाबला है। स्ट्राइक पर है राकेश मुकल, सामने है देवा। शॉट गेंद इस बार पुल किया है गेंद के स्क्वायर लेग क्षेत्र में 1 रन। इसी के साथ स्ट्राइक में परिवर्तन, स्ट्राइक पर आएंगे नरेंद्र जो कि 4 गेंदों में 6 पर खेल रहे हैं। बिल्कुल राकेश मोगल के बारे में आपने कह दिया। अरे हिंदुस्तान के दर्शकों को लग रहा था सचिन तेंदुलकर हर बार शतक मारे दोस्तों, लेकिन कामयाब नहीं होते थे दोस्तों। तेंदुलकर दोस्तों उम्मीद करते थे राकेश मोगल से, कहता है, लेकिन क्रिकेट के कुरु से तो भविष्यवाणी नहीं भाई साहब, तोते भी बाहर गए। ओ क्या शॉट को पुल कर दिया है, जाएगी गेंद स्क्वायर लेग के ऊपर, फील्डर तैनात है और इसी के साथ दूसरा रन, मगर सिंगल ही मिली। क्या खोपटे की फील्डिंग, वाह भाई वाह, दूसरा रन। दोनों के बीच तालमेल अच्छा होना चाहिए, रिस्पॉन्ड इज इंपॉर्टेंट है और सिंगल मिल जाती है। स्कोर पहुंच चुका है, स्कोर बता रहे हमारे 10 रन बने हैं सर, 10 रन बने हैं 10 गेंदों में। बिल्कुल, आप मुझे लगता है क्या हुआ कि 10 रन हो चुका है। मुझे लगा ये क्या हुआ, 10 रन ही हो। बिल्कुल सही, लेकिन दोस्तों राज कपूर साहब ने एक बात कही थी, उन्होंने कहा था महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। महिमा देख, अरे 1 नंबर। फिर से एक बार राकेश मोगल स्ट्राइक पर है, सामने है देवा, ओवर की 5वीं गेंद। फिर से शॉट की पुल की है, लॉन्ग पुल का शॉट, इस बार मोहर लगी है चक्के की। 6 रन के साथ टीम का स्कोर बढ़ा। 16 रन। 16
पूरे श्रृंखला का यह 103वां छक्का था अमित जी। अगर देखिए राकेश मोकल अगर बढ़िया पारी खेलते हैं तो इनका स्कोर 4 ओवरों में कम से कम 50 तो होगा ही होगा। बिल्कुल, मैंने पहले कहा था कप्तान के ऊपर जिम्मेदारी है और जिम्मेदारी जिसके ऊपर दिया जाता है वो सर सेनापति इस बार साई टीम का खुद कप्तान जिम्मेदारी लेके मैदान के ऊपर पहुंच चुका है। छक्का जरूर मारा, इसी बीच 1 मिनट इस बार उड़ाया, सामने मारा जाएगी लेकिन बेहतरीन फील्डिंग का मुजर्रा, वाह भाई वाह, खोपटे की फील्डिंग और साई का बल्ला और गेंद के बीच में जो शॉट लगा दिया, पकड़ा और गेंद को कह दिया जाने का नहीं, अड़ा दिया। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति। पहले ओवर में आए 7 रन और दूसरे ओवर में हालांकि पहली गेंद पर विकेट गिरा था, फिर भी आए एक छक्के के साथ 10 रन। कुल मिलाकर टीम का कुल स्कोर बना है 17 रन बगैर 1 विकेट के नुकसान पर। 10 रन 20 ओवर में आ चुके। कुल मिलाकर देखा जाए 12 गेंदों में रन इकट्ठा कर चुके और इस बार देखा जाए साई टीम का स्कोर पहुंच चुका है, स्कोर बुक के ऊपर रन आ चुका है लगभग देखा जाए 17 रन। क्यों न हो जाए, रात गुजर चुकी है, टाइम निकल चुका है, लगभग देखा जाए स्कोरर को खाना नहीं है लेकिन स्कोरर धीरे धीरे पीछे से निकाल रहे और मुंह में डाल रहे। अच्छी बात है। देखेंगे तीसरी ओवर लेकर कौन आएंगे। इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करेंगे राकेश। अभी भी इस इनिंग की 12 गेंदें शेष है। अगर हर गेंद पर 2 रन भी आते हैं, 24 रन आते हैं और ये 17 रन बने हैं तो एक बड़ा टारगेट खड़ा होगा। 17 पे स्कोर जा चुका है। तमाम दर्शक हर बाउंड्री के बाद मैच का आस्वाद ले रहे। साई बनाम खोपटे के बीच और खोपटा ने टॉस जीता है। इसी बीच इस बार देखा जाए कवर पॉइंट के बीच से खेला हुआ शॉट है, तब तक खिलाड़ी गेंद को फील्डिंग किया। इस बार देखा जाए तो शायद वैभव ने गेंद को कलेक्ट किया लेकिन थ्रो खराब, दूसरा रन चुराया, करीबी मामला लेकिन 2 रन पूरा, बढ़िया रनिंग, चीते की चपलाई, लोमड़ी के दिमाग के साथ रन लिया। साई के दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर दौड़ रहे जैसे एक्सप्रेस। राकेश का व्यक्तिगत कुल बना है दोहरी संख्या में 10 रन बने हैं। 4 गेंदों में उन्होंने 2 इक्के, 1 दुक्का और 1 छक्के के साथ 10 रन बनाए हैं। और मैंने पहले कह दिया राकेश मोकल और संकेत जोड़िए। कमेंट्री बॉक्स में थोड़ी शांत रही तुम, बाकी का मैं देखता हूँ क्या है। इस बार हवा में गेंद होगी, कैच की संभावना और इस प्रकार अरे वाह भाई, क्या कैच को पकड़ा है। बिल्कुल डीजे मास्टर, शालू नाचने लगी है। चालू में लिया कैच, खिलाड़ी को भेजा है पवेलियन के रास्ते में। तुरुप का एक्का मैदान के ऊपर, बड़ी मछली जाल में फंसा। सर सेनापति आ चुके बैठने के लिए कुर्सी के ऊपर। इस प्रकार स्कोर है 19 रन, 19 रन, लॉस ऑफ द 2 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज पहुंच चुके संदेश। इसी बीच गया वो डंडा गोल कर दिया। खोपटे गांव का झंडा खड़ा। बिल्कुल। इसी के साथ दोस्तों छत्रपति शिवाजी महाराज का दोस्तों नाम सुनते ही किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था। मगर जिदा वैसी मातियारो जिसके पेट में से पापों का पाप शिवाजी पैदा हुआ था। क्या बात है। इसी बीच शायद देखा जाए छक्कों के अगर हैट्रिक मार सकते आदरणीय हमारे जिन्होंने चुनाव जीता है बाजीराव परदेशी। बिल्कुल हैट्रिक गेंदबाज के लिए, माफ कीजिए, गेंदबाज के हैट्रिक के लिए लगभग बाजीराव परदेशी साहब की तरफ से 1000 रुपए का इनाम। इसी को कहते दोस्तों चुनाव जीता और फिर भी कहते खिलाड़ी को प्रोत्साहन। खामोश रहिए, शत्रुघ्न सिन्हा हमेशा बोलते खामोश। इस बीच
वो क्या ब्लॉकअप में डाली हुई गेंद को सम्मान कर दिया और इस बार कप्तान ने पकड़ दिया गेंद को। आज मैं कहता खोपटा बनाम साई, लेकिन साई की गेंदबाजी भी कोई कम नहीं, चाहे राकेश मुकल मैदान से बाहर गए होंगे और इस बार देखा जाए तो शायद संकेत गया है, नरेंद्र गया है, लेकिन संदेश और प्रशांत पारी को खेलना जा रहे और इस बार स्ट्राइक के ऊपर है संदेश को संदेश देना पड़ेगा, संकट में अपनी टीम है। इसी बीच उड़ाया हवा में गेंद, कैच की संभावना कप्तान, अरे वाह भाई वाह, क्या कैच। थँक यू विजय। सन्माननीय गिरीश म्हात्रे माजी उपसरपंच कोपरडी यांना विनंती असणार की आपण व्यासपीठावर या। माजी उपसरपंच कोपरडी सन्माननीय गिरीश म्हात्रे यांना विनंती असणार की आपण व्यासपीठावरची कृपा करावी। बिल्कुल गिरीश म्हात्रे साहब जी को देख के कोई नहीं एक्सपेक्ट हो सकता है, आपका हार्दिक स्वागत है, आपका हम स्वागत करते हैं क्योंकि आपका सम्मान ये तो इस श्रृंखला के लिए बहुत भारी। सम्मानीय गिरीश म्हात्रे खोपटे के हार्दिक स्वागत। और इसी को कहता है दोस्तों कोपरोली के तरफ से मुझे लगता है आ चुके हैं, उनका हम शुक्रगुजार से तहे दिल से स्वागत करते हैं। लेकिन देखा जाए खोपटा के गेंदबाजी के सामने परमानंद जी पाटिल तेल गर्म हुआ है और कड़ाई में तेल गर्म होने के बाद वो छोड़ चुके खटक खटक फटाक फटाक बल्लेबाज चले पवेलियन के रास्ते। इसी बीच दर्शक देख रहे मैच, अरे कोने कोने पे मेरे 24 कैरेट के दर्शक बाउंड्री के बाद मैच के आसपास सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। बोलिए अनिल जी, बल्लेबाज जो है दोनों प्रशांत है, बैक टू बैक 2 6 के लिए यहाँ पर गणेश मुकल की ओर से इनाम आया है। क्या अच्छा, बिल्कुल इस ओवर में 4 विकेट का पतन हो चुका है। हेलो 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 धन्यवाद, थैंक यू। याच दरम्यान जय माता दी ग्रुप धिगोडे मयूर गरड बड्डे बॉय याचकडनं षटकारांची हॅट्रिक साठी 5550 रुपये 5550 रुपये षटकारांची हॅट्रिक साठी मयूर गरड धिगोडे बड्डे बॉय याचकडनं 5555 रुपये षटकारांची हॅट्रिक साठी। धन्यवाद, क्या बात है। और इसीलिए मैं कहता हूँ ना कि आगे कुछ ऐसे अनाउंसमेंट चाहिए, उसके ऊपर मेरा काम नहीं है, इसलिए मैं रोकता। नवनाथ जी म्हात्रे का जुबान के ऊपर से निकले हुए शब्द दोस्तों पूरी तरह से देखा जाए इस बार कामयाब बनने जा रहे, सफल वही होते जिनका प्रयास मजबूती का। अरे हिंदवी स्वराज्य की स्थापना करते समय छत्रपति शिवाजी महाराज को भी दुख हुआ था, लेकिन उन्होंने प्रयत्न नहीं छोड़े, सफल हो गए, हिंदवी स्वराज्य की स्थापना की। इस बार साई टीम संकट में। और इसी बीच स्ट्राइक के ऊपर है बल्लेबाज प्रमोद, गेंदबाजी इस बार चेतन के पास, पड़ती हुई गेंद ऑफ स्टंप के पार, इसी को कहता है लॉलीपॉप गेंद को कहां फ्राई करना, बॉर्डर से बाहर। ये पॉइंट के ऊपर खेलना चाहिए था, लेकिन चापटी पहले मारती ना तो जरूर आवाज आने वाला था। गेंद बल्ले का संपर्क नहीं, ये कहते हैं निसर्ग के नियमानुसार मिलन नहीं, उत्पत्ति नहीं। उड़ाया उड़ाया हवा में गेंद है, लंबाई ज्यादा है, इस बार ऊंचाई ज्यादा, लंबाई कम है, लिया कैच। बिल्कुल इसी के साथ 3 कैच लिया है, गुल्लू ने कैच लिया है। मानो मैंने पहले कह दिया है, जब गेंदबाजी दोस्तों चलती है, गेंदबाजी का जलवा चलता है, शो दिखाने की हिम्मत किसी की नहीं हो चुकी है सद्या। और इसी के साथ इस बार देखा जाए तो खिलाड़ी मैदान से बाहर, नए बल्लेबाज पहुंच चुके हैं मैदान के ऊपर। मिथुन 5 गेंदे, मुझे लगता है 4 गेंदे बाकी है, 5 बोलो, माफ कीजिए 5 गेंदे बाकी है। प्रशांत वाघ मारे के लिए गेंद कहां गई, अरे वाघ ने मारा शॉट सीधा गेंद 6 रन के लिए। ये जो छक्का दागा है प्रशांत, इनका सरनेम है वाघ पंजे, वाघाचे पंजे। बिल्कुल
आणि निश्चितच खूप मोठा फटका. वो एक नाटक था, उस नाटक का नाम था दोस्तों निष्पाप. उसमें चंदू पारखे हमेशा कहते म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. इसी के साथ देखा जाए तो स्कोर आगे जाता है 6 रन के साथ 27. तमाम दर्शक स्कोर धीमा है और इस बार उड़ाया. अरे कहाँ गई गेंद, अरे क्या इस बार सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री से बाहर छक्का. हॅलो अमित जी, एका हॅट्रिक साठी 7,000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षीसला पात्र ठरतोय पहा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बिलकुल धन्यवाद डीजे. नक्की एक आठवण करून फलंदाजानं या चेंडूवर षटकार मारला तर ती षटकारांची हॅट्रिक होऊ शकते. आणि जर हॅट्रिक मारली तर अर्थात या ठिकाणी बर्थडे बॉयज मयूर घरात दिघोड्यांकडनं 5,555 रुपये आलेले आहेत तब्बल. तर मित्रांनो लक्षात घ्या या चेंडूवर किती चेंडू आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. 5,555. जाऊया मैदानावर. खिली है चंपा, खुश हुई लंबा. देखो पहले लंबा छक्के का मारा खंबा. बोलिए 2,000 रुपए इनाम आपके जेब में से गए हैं, लेकिन आपका स्वागत है. ओहो, इस बार प्रयास जरूर किया था, लेकिन दोस्तों हार गेंद के ऊपर मजा नहीं होता. हर दिन धंधा भी नहीं होता, और वो होता तो फिर मजा नहीं आती. थोड़ा दुख भी चाहिए, और इसी के साथ गेंद डॉट हो चुकी है. स्टंप के बाहर अंपायर ने दोनों हाथ खुले कर दिया. हम स्वागत करते हैं हमारे तीनों अंपायर का. अच्छा अंपायर की आज की दफा देखा जाए श्रृंखला के अंतिम दिन में शानदार इस बार तीनों अंपायर का हम स्वागत करते हैं. इसी बीच शायद मुझे लगता है तो शायद इस बीच नो बॉल का इशारा और दूसरा रन लेने की तैयारी में होगी. और इसी के साथ नो बॉल, और मुझे लगता है ये डिस्कर कीजिए. देखो अंपायर उदय तांडेल, दत्ता मेहर और नीरज राणावत, ये तीनों अंपायर एक दूसरे से बातचीत करेंगे. दो अंपायर और वो निर्णय देंगे. बिल्कुल. और मैंने दोस्तों पहले कह दिया क्रिकेट एक ऐसा दोस्तों खेल है दोस्तों. और राज कपूर साहब को वेटर ने कह दिया था कि साहब आप यहाँ से आए थे. राज कपूर साहब ने कह दिया जानी जहाँ से हम खड़े होते हैं ना वहां से लाइन शुरू हो जाती है. 2 छक्के मारने की लाइन पूरी तरह से शुरू हो चुकी. और इस बार गेंद के ऊपर आया नो बॉल, मतलब प्रीहीट इसका मतलब तू चल मैं आता, और काट फिटल है ये पता नहीं. कृपया सामना चालू करा. 45 दिशेने अंतिम असणार आहेत. बिल्कुल कृपया जाऊ नका. थोडा वेळ बाहेर जा, आतमध्ये पेरने आज जायचं नाही, हा नियम आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक है अंपायर जांच कीजिए. ये पहले बार फ्री हिट आया, जैसा भौरा गिरकी मारता है ना वैसा अंपायर ने कह दिया पूरी तरह से चक्कर. बिल्कुल दोनों अंपायर जांच कीजिए. दोनों अंपायर को सूचना एक बार आप जांच कीजिए. अगर नहीं आपके पास कोई प्रॉब्लम है तो आयोजक से आप पूछ सकते हैं. आयोजक जाइए अंदर. बिल्कुल मुझे लगता है मिथुन को इस श्रृंखला से मुझे लगता है अंपायर ने बात किया है. अब आपकी इस टीम से मैच में माफ कीजिए थोड़ी सी गलती हो चुकी. गलती इंसान गलतियों का पुतला है. स्कोर है 36 रन. संघाला विनंती 45 दिलेला आहे. आपण मीटिंग घेऊ नका, आपण साईडला जा. 45 दिलेला आहे, आपल्याला विनंती आहे. 36 रन कोई मुश्किल नहीं है. आपको ऐसा लग सकता है कि थोड़ी गलती शब्द निकाल सकता है. इतना स्पीड से भी बोलना कठिनात्मक बात है. आप थोड़े बोल सकते हैं तो आपकी घबरगुंडी उड़ जाएगी, ध्यान में रखिए. ये कठिन बात है आपको लगता है, लेकिन इंसान दोस्तों कपिल पाजी कहती है माफ कीजिए अरे जहाँ क्षमा है ना वहां तुरंत भगवान खड़ा है.
दादा बराबर ना? बिल्कुल, थोड़ा सा हो जाता है लेकिन उसमें कुछ नहीं दोस्तों। हसुराम कितने बार चुकते फिर कोई माफी नहीं मांगते, ठीक है। इसी बीच मैच के ऊपर मनोरंजन इज इम्पोर्टेंट, दोस्ती हमारी है। प्रीहिट मौका, शांत रही तुम। टप्पा पीछे, हवाई फायर, कैच की संभावना, क्या करेंगे? किरण ने लिया कैच, बॉडी तगड़ी है लेकिन आउट नहीं है और रन आउट का मौका हो सकता है। वही वो उपस्थित है और करेंगे, स्टंप के ऊपर लगा दिया। हाँ, क्या भाई बात है। शाबाश, और इसी को कहता है ऑपरेटिंग। अरे झुकते पर्वत भी कई कई, रुकते दरिया भी कई कई, बस रुकती नहीं रवानिया, झुकती नहीं जवानिया। डीजे मास्टर, जवानी का जोश छा गए। अरे लवली शॉट, लेकिन हवा में है, लिया लॉन्ग अप के ऊपर कैच और कह दिया स्कोर है 37 रन। थैंक यू सर। बिल्कुल, हेलो डीजे मास्टर, माफ कीजिए सर। अगर तत्पूर्वी व्यासपीठावर आमचे प्रमुख अतिथी कोपरोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सन्माननीय गिरीश म्हात्रे की ज्याने खूप अथक परिश्रम केले आणि सन्माननीय बाजीराव परदेशी सौभाग्यवती शुभांगी सुरेश पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले। असे सन्मानित गिरीश म्हात्रे व्यासपीठात मी आयोजकांच्या वतीने हेमंत परदेशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं पुष्पगुच्छ स्वागत करावं। बिल्कुल, मुझे लगता है थोड़ी सी अगर हमारे यहाँ से कोई गलती हो सकता है। हमारे आप बताने आए थे कि स्कोर बताओ, स्कोर बता रहे, फिर भी अगर आपको लगता है कि स्कोर ने बताया, स्कोर हो चुका है 37, मतलब 37 रन जीतने के लिए 38 रनों का टारगेट रखा है। आगे का सुनो एक बार नवनाथ जी के पास आपको लेके चलता हूँ। धन्यवाद अमित म्हात्रे, काँग्रेस कमिटी चेअरमॅन आयोजित तिरंगा चषक 2017 येणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत। नमस्कार, बोला। आमच्या चेन्नई गावचे कुबेर आणि जे आताच नवनिर्वाचित जिल्हा सदस्य झाले त्यांच्याकडे प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक, सरकारच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय बाजीराव परदेशी यांच्याकडे असणार आहे। धन्यवाद, धन्यवाद। खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी अगदी बक्षांची खर्याद पाहायला मिळतो, कारण खरं असं म्हटलं तर मित्रांनो धनवानाचं धन लुटण्यासाठी वाघाचं काढीत लागतं आणि ती धन याने लुटण्यासाठी वाघ म्हणावे लागेल। आणि मैदानात जाऊ या व्यासपीठावर आपण पाहतोय की या ठिकाणी अर्थात व्यासपीठावर नजर टाकली तर समीर खारपाडील, अर्थात सागर खारपाडील, सुरेश दादा पाटील आणि राज्य समेत आमचे निकटवर्ती अर्थात सन्माननीय गिरीश म्हात्रे माजी उपसरपंच कोपरोली ग्रामपंचायत, अर्थात प्रसाद पाटील माजी सरपंच वशिणे, तुमच्या आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय विनोद सर। जे बक्षीस आहेत ते खास खोपटा गावासाठी, कारण या खोपटा गावामुळे बाजीराव परदेशी यांना खूप फायदा झालेला आहे। अनेक गावांना सहकार्य केलंय, मोठी जीत त्यामध्ये अग्रेसर असणार आहे। खोपटा 2 नंबरला असेल किंवा आपला गोवटणे असेल, औरा असेल, वसिने असेल, सारडा असेल, पुण्याला असेल, मोठी जीत कळमुसरे, चिरणे, पाडे सर्वांचा सहकार्य, पण खोपटा आणि मोठी जीत मध्ये विशेष प्रेम। अगदी बरोबर। या ठिकाणी व्यासपीठ विनोद म्हात्रे आहेत, अर्थात नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय बाजीराव परदेशी आहेत, खोपटी ग्रामपंचायत उपसरपंच अशोक भगत आणि कोपरोली गावाचे माजी गावाध्यक्ष गोकुळ शेठ अर्थात मनोहर म्हात्रे, त्यांच्या सोमेत आमची या ठिकाणी चंद्रशेखर ठाकूर ग्रामपंचायत सदस्य सुदेश म्हात्रे आणि सर्वांचा या ठिकाणी उपस्थित जातो मैदाना। मित्रांनो 38 धावांचं लक्ष आहे, 4 षटकामध्ये 38 धावांचं लक्ष आहे। मैदानामध्ये काय घडणार आहे, सलामीची जोडी मैदानामध्ये येताना दिसतोय, अर्थात क्षितिज म्हात्रे आणि
पाटील. स्ट्राइक एंड सीधी मारते नॉन स्ट्राइक एंड चेतन पाटील. अगरचा गोलंदाज राकेश आपल्या वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक जिंकतोय. 38 धावांचं लक्ष, 4 षटक 38 धावा. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 9.5 धावांची सरासरी, 9.50 धावा सरासरी असणार आहे. 4 षटक 24 चेंडू 38 धावा. सामना रंगतोय कोपटे बनाम साई दरम्यान पहिला चेंडू. यावेळेस चेंडू टाकतोय आणि हा ना करता या पहिला चेंडूवर सफलता आणि याचं स्वागत करतोय डीजे मास्टर. धन्यवाद. या ठिकाणी पहिला चेंडू टाकत असताना मात्र फलंदाज क्षितिजला समजले नाही. चेंडू मारत असताना या ठिकाणी आपण पहिल्या चेंडूवर अगदी जबरदस्त आपण हात केला होता, परंतु क्षेत्राची तैनात असल्यामुळे पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करताना रमेश आणि संघाची आतापर्यंत धावसंख्या कुठले आघात झाले नाहीये, कारण संघाचं अद्याप खातं खुललं नाहीये. 4 षटकामध्ये 38 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 9.5 धावांची सरासरी आहे. नवीन फलंदाज आता दिसतोय राज म्हात्रे. समोर फलंदाज राज आणि समोर गोलंदाज राकेश. साई संघाचा एक धुवाधार गोलंदाज, अष्टपैलू फलंदाज. परंतु पाहायचं यावेळेस राकेश काय करतो. षटकातील दुसरा चेंडू, हो फ्लाइट चेंडू टाकायचा होता. चेंडू प्रेक्षणीय पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र सफलता, दुसरा चेंडू अप्रतिम टाकताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर नक्कीच गोलंदाजाचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढला असेल. सचिन क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं राकेश. स्पिन गेंदबाजी का बढ़िया प्रदर्शन. निश्चित रूपाने आपण पाहतो की लगातार बॅक टू बॅक 2 हो यावेळेस मध्ये चेंडू पाहायचा आहे. नक्कीच फसवतोय चेंडू स्लिप मध्ये काढतोय आणि सोडल चेंडू जातोय 4 धावांसाठी. त्याचं स्वागत करतोय महागणपती ट्रेडर्स सचिन भवाडी. धन्यवाद विजय मास्टर. पहिला चेंडू सफलता घेतल्यानंतर नक्कीच या ठिकाणी पहिले 2 चेंडूचा आपण विचार केला मित्रांनो, तर 2 चेंडू अगदी फ्रिक्शनली टाकले होते अर्थातच राकेशने. परंतु तिसरा चेंडूचा आपण विचार केला, तिसरा चेंडू स्लिप मधून काढतोय. दरम्यान चौथा चेंडू, हा चेंडू यावेळेस पाहायचा कव्हर पॉईंट दिसत पटवतोय. क्षेत्ररक्षण चांगले झालंय. संघाची धावसंख्या 1 दिशी वाढते. संघ जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर खोपटे संघ 1 बाद 5 38 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 9.5 धावांची सरासरी असताना रंगतो सामना खोपटा बनाम साई आयोजित काँग्रेस कमिटी चिन्नर भूम आयोजित तिरंगा चषक 2017. बोरकर संघाचा संगणक आणि चांबारे संघाचा संगणक. गोलंदाज राकेश असणार आहे. समोर असणार चेतन पाटील. यावेळेस चेंडू टाकतोय. हो हा चेंडू मात्र नक्की चांगला फटका धोका संभवत असताना मात्र नक्की क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकदा मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. बॉलर आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर मूव्ज ऑन हियर 6 रन्स आउट ऑफ 1 बॅट्समॅन मिस्टर क्षितिज म्हात्रे. 30 रन्स ट्रायगल इन फ्रंट ऑफ कोपटास टीम. मित्रांनो 38 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या. 1 बाद 6 षटकातील शेवटचा. हो हा चेंडू पुन्हा कव्हर ड्राईव्ह करतोय. या ठिकाणी नक्की चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र क्षेत्र चांगलं असताना मात्र 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. अर्थात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खोपटे संघ 7 धावा 1 बाद 7. बोरकर संघाचा संगणक, चांबार संघाचा संगणक हजर आहे. बोरकर संघाचा संगणक तळमल्यांची कृपा करावी नाणेफेक करण्यासाठी. 1 बाद 7 धावा होता मित्रांनो. 4 षटकांचा खेळ आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 38 धावांचं विजयी लक्ष आहे. हे लक्ष्याच्या समोर असताना मध्ये 2 सलामीची जोडी आली होती. अर्थातच चेतन पाटील आणि क्षितिज म्हात्रे. क्षितिजला आपल्या या ठिकाणी आपल्याला खेळता येईल. काहीच कामगिरी चांगली करता आली नाहीये. 2 संघादरम्यान नाणेफेक होतो. सन्माननीय सागर खारपाडे यांच्या शुभ हस्ते टीपी खारपाडे चॅरिटेबल ट्रस्ट कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर, टीपी खारपाडे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष सागर खारपाडे यांच्या शुभ हस्ते चांबारी बनाम बोरकर या 2 संघादरम्यान नाणेफेक होतो. याच दरम्यान एक विनंती असणार आहे. प्रसाद होईल आणि नितेश पंडित आपण व्यासपीठ यांची कृपा करावी. प्रसाद होईल नितेश पंडित याच वेळेस झालेल्या मैदान मित्र. आतापर्यंत नाणेफेक कोणी जिंकली? ओके तर नाणेफेक जिंकतोय. अर्थात बोरकर संघ टॉस का बस होतोय. अर्थात बोरकर संघ नाणेफेक जिंकली. आपला डिसिजन लगेच सांगायचं. यावेळेस जाऊया मैदानावर. पहिले षटक संपलं गेले मित्रांनो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
एक गडी बाद 7 धावा 38 धावांचं लक्ष आहे. पाहायचं यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजीमध्ये गोलंदाज होताना दिसतोय अर्थातच प्रमोद स्ट्राईक केला फलंदाज अर्थातच राज असणार आहे. नॉन स्ट्राईकला चेतन पाटील असणार आहेत. पाहिजे राज मात्र चेतन पाटील 38 धावांचं लक्ष आहे. सामना रंगतो खोपटा विपक्ष साई यांच्या दरम्यान आयोजित काँग्रेस आणि युवक काँग्रेस कमिटी चिन्नर भ्रम आयोजित तिरंगा चषक 2017 विद्यमान 3रं वर्ष इसुंगच्या माध्यमातून आपण सर्व काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत. कारण आज या व्यासपीठावर पाहतो की अगदी या ठिकाणी काँग्रेस आणि सिक्का पक्षाचे सर्व या ठिकाणी पाहुणे आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभेच्छा माध्यमातून हार्दिक स्वागत. तर जाऊया मित्रांनो मैदानावर रंगतो सामना खोपटा विपक्ष साई यांच्या दरम्यान 38 धावांचं लक्ष. पहिलं षटक संपलं गेलं मित्रांनो. संघाची संख्या जाऊन पोहोचतो. एक गडी बाद 7 धावा येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज प्रमोद यावेळेस पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा चेंडू टाकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय दरम्यानचा हा चेंडूचा आपण विचार केला मित्रांनो शृंखलेमधला 1000वा चेंडू आहे आणि तो टाकण्याचा मान अर्थात प्रमोदला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थात एक गडी बाद 8 धावा 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावांचं लक्ष आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 धावा. गोलंदाज प्रमोद यावेळेस चेंडू टाकतोय परंतु क्षेत्ररक्षक 2 धावतात. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु फटक्यापासून केवळ ना केवळ या ठिकाणी एकच धाव मिळतो. सचिन 9 धाव झालेल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थातच एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर खोपटे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय एक बाद 9 धावा. नवाजी 9 रन बने हैं. लक्ष्य है 38 रनों का. अगर रन बनाने हैं तो औसत से जो औसत निहित औसत है उसी हिसाब से खेलने की कोशिश करेंगे और बेवजह कोई खतरा नहीं उठाएंगे तो जीत सकते हैं. नक्कीच रुपये या ठिकाणी पाहतोय हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू नक्कीच थोडंसं अंडर प्रेशर मध्ये पाहायला मिळतो फलंदाज. कारण प्रत्येक चेंडूला महत्व दिलं गेलंय. प्रत्येक चेंडू आपल्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे. प्रत्येक धाव खोपटे संघाला महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू यावेळेस साई संघाला महत्वाचा असणार आहे. कारण मित्र तुल्य बोलले या दोन अगदी दोन्ही संघ आपण पाहिले की जबरदस्त दोन्ही संघ मग खोपटा संघ असो किंवा साई संघाचा शृंखलेच्या माध्यमातून नक्कीच हा बहुमूल्य सामना असणार आहे. खोपटा विपक्ष साई आतापर्यंत 9 धावा झाले. सचिन म्हणजे विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज. षटकातील 4था चेंडू घेऊन यावेळेस पाहायचा आहे हा चेंडू पाहायला नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो परंतु या फटक्याचा केवळ आणि केवळ सचिन 1 धाव मिळते. अर्थात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय पहिल्या दशकामध्ये अर्थात 10 धावा. खरं तर हा चेंडू पाहायला गेला तर ओव्हरपिच चेंडू होता. थोडंसं फुटवर्क सुद्धा पाहायला मिळालं. कदाचित मोठा फटका सुद्धा येऊ शकला असता मात्र एकेरी धावेवर समाधान मानलंय. षटकातील 4 चेंडू संपलेत. संघाची धावसंख्या होते 10. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज असताना चेतन आणि राज खेळत आहेत. खरं तर राज आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडवर असलेला हा फलंदाज या वर्षीचा पूर्ण फॉर्म मध्ये असलेला फलंदाज अर्थात आता बंधू क्षितिज आता बाद झालाय तंबूमध्ये परतलाय आणि चेतनच्या जोडीने राज खेळतोय. हा फटका झेलला जाऊ शकेल कदाचित मात्र नो मॅच लँड मध्ये पिच होतोय. 2 धावांसाठी पळताय. धोकादायक होऊ शकलं असतं चेतनसाठी मात्र चेतन सुरक्षित 2 धाव मिळतायत. संघाची धावसंख्या होते 12. विजयासाठी मित्रांनो अजूनही 26 धावांची गरज. अर्थात या ठिकाणी पाहतोय 12 धावा झाल्या मित्रांनो. संघाची धावसंख्या आपण आतापर्यंत दुसरे षटक प्रगती पथकावर आहे. षटकातील आपण पाहतो की या षटकात आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 11 चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जाऊन 12 1 विकेट पक्ष चिन्हाचे युवा नेते सन्माननीय प्रदीप ठाकूरने विनंती असणार की आपण व्यासपीठावर अगदी या ठिकाणी पाहतो 11 चेंडूचा अर्थात या षटकातील शेवटचा चेंडू 13 चेंडू शिल्लक असतील आणि 26 धावांची गरज आहे. 26 रन्स yet now required in the last 13 deliveries remaining from the second inning. That's the last delivery from the second hole. What is happening on the last delivery? What a delivery! What a delivery! What a shot is this? That's a fantastic and tremendous and huge. क्या बात है जरूर बीजे या ठिकाणी मित्रांनो आपण 18 धावले. सचिन नक्कीच मोहना सर जर दोन्ही डावांचं विश्लेषण पाहाल तर दोन्ही डावांमध्ये पहिल्या षटकात आल्या 7 धावा
आणि सांगतो या षटकातील पहिल्या षटकात आलेल्या 7 धावा आणि आता या षटकामध्ये आलेल्या 11 धावा म्हणजे संघाची धावसंख्या झालेली आहे 18 आणि विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे निर्धारित 2 षटकांमध्ये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की आतापर्यंत 2 षटकांचा मित्रांनो खेळ संपलेला आहे. आपण जर एकंदरीत विचार केला या धावसंख्येच्या तुलनात्मक विचार केला तर येणारी 12 चेंडू असणार, येणारी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ आपल्याला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असणार आहे. कारण 4 षटकामध्ये 38 धावांचा उदय उद्दिष्ट लक्ष्य होतं. यावेळेस आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 धावांची नोंद झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर दुसऱ्या केवळ 11 धावा म्हणजे टोटल आपण एकंदर विचार केला तर 18 धावा झाल्या. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विचार केला तर अद्याप देखील खोपटे संघाला 20 धावांची गरज असणार. सर 20 धावा व्यासपीठावर पाहतो शेतकरी कामगार पक्ष चिरण्याचे अतिशय निष्ठावंत कार्य करते. तुझ्यानं खूप मन धनाने आपल्या पक्षाचं काम करतो. असे सन्माननीय प्रदीप ठाकूर व्यासपीठावर मी विनंती करतो सन्माननीय हेमंत परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप ठाकूर स्वागत करावं. यावेळेस गोलंदाज चेतन पाहायचं वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून तिसरं षटक चेतन येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. कारण स्कोर बोर्ड स्कोर moves on 18 so yet now they have required 20 to win for the semi-final. But see on the ground what is happening on the ground because of third over will continue. तिसरं षटक चालू असणार आहे. संघाची धावसंख्या 18 धावा येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. षटकातील पहिला चेंडू अर्थात त्याला फेस करतोय राजमात्रे. यावेळेस पहिला चेंडू टाकतोय फलंदाज राजचा हा चेंडू नक्कीच राजसाठी हा नक्की सुवर्ण संधी. ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव नव्हती आणि त्या ठिकाणी धाव काढणं मी म्हणेन नक्कीच फलंदाजाचं कौशल्य असणार आहे. सचिन निखिल सर गुडलंद एरियामध्ये पिच झाल्यानंतर चेंडू मध्ये फारच चांगली उसळी पाहायला मिळाली. ही जी इंद्रायणी मैदानाची पिच आहे खास करून स्पिन गोलंदाजांना आणि मध्यमगती गोलंदाजांना सुद्धा यावेळी साथ देत असते. अर्थात थंडीचा जोर वाढलाय, हवेमध्ये थोडीशी नमी आहे, थोडासा ओलावा आर्द्रता जास्त आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या मध्यमगती गोलंदाजांना चांगली संधी मिळते. पुढचा चेंडू घेऊन षटकातील पुढील चेंडू ओळखी चेंडू ना फलंदाजाला कॉन्टॅक्ट करता आला ना यष्टिरक्षकाला आणि पंतांनी सुद्धा हात जमिनी लगत केला आणि नोचा इशारा दिलाय. फ्री हिटचा इशारा सुद्धा येतो. या ठिकाणी आपण बघा नो बॉल आल्यानंतर फ्री हा एक मुक्त फटका असणार फलंदाजाला म्हणजे जास्त त्याचे चान्सेस असणार. रनआउटच्या व्यतिरिक्त हा फलंदाज बाद होऊ शकत नाही. ऍज पर रूल्स ऑफ 24 दॅट्स अ नो बॉल दॅट्स अ फ्री हिट फॉर द दिस डिलिव्हरी. व्हाट इज हॅपनिंग ऑन दिस दॅट्स अ बट वी आर ही इज फ्री हिट दॅट्स अ फ्री हिट दॅट्स अ फ्री हिट बट ही इज टेकन ही इज अ फायनली ड्रॉप हिट बट दॅट्स फ्री हिट. 2 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या एकूण संघाची धावसंख्या झालेल्या आहेत. स्कोर मित्र सांगतात 22 धावा. येणारे काही चेंडू शिल्लक असतील परंतु 14-16 धावांची अद्याप देखील गरज असणार आहे. कारण स्कोर बरोबर स्कोर झालेला आहे 22 धावा. एक बाद 22 खोपटे संघ यावेळेस सचिन 22 धावा झाल्यात म्हणजे अजून 16 धावांची गरज विजयासाठी. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये झेला जाण्याची शक्यता आणि चेंडू जातो सीमा पार, नोंदविला गेलाय षटकार. धन्यवाद असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण 28 धावा झाल्यात विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. धन्यवाद. ते काम आमचंच आम्ही सांगणार आहोत. कृपया यावेळेस पाहतोय की जवळ 28 धावा झालेल्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत आणि येणारे काय चेंडू अद्याप देखील खोपटे संघाला 10 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने मी तुला असं म्हणलं एखाद्या मेलेल्या सामन्यामध्ये चैतन्य निर्माणचं काम कोण करत असेल तर तो समालोचक करतो. परंतु एखाद्या मेलेल्या सामन्यामध्ये चैतन्य निर्माणचं काम कोण करतोय तर या ठिकाणी नक्की चेतन पाटील करतो. आता पण पाहतोय या ठिकाणी चेतन पाटील षटकाराला अगदी नक्की सर गोलंदाज पण चेतन आहे, फलंदाज पण चेतन. बघूया कोणता चेतन विजय ठरतोय. 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. यावेळेस नक्कीच खोपटे संघाला हाच मैदान आहे. हे नक्की मैदान आहे हे नवीन सांगायला लोक. परंतु पाहिजे येणारे 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये 10 धावांची अद्याप देखील खोपटे संघाला जिंकण्यासाठी गरज आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्याला पाहतो की या ठिकाणी खोपटे पक्ष साई असा सामना होतो. प्रेक्षक वर्ग जबरदस्त प्रेक्षक वर्ग. खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग या
अर्थात या ठिकाणी पाहतो की चेतन पाटील आणि अर्थात राज मात्रे नक्कीच दोघे बंधुराज आहेत. यावेळेस मात्र दोन बंधुरांची जोडी मैदानावर काय करतोय असं पाहायला लागला. तर चेतन पाटील मध्ये नवीन सांगायला नको, नक्कीच एक हुकमी फलंदाज खोपटे संघाचा आहे. पुढे यावेळेस मात्र पाहिजे चेतन पाटील काय करतोय, जास्तीत जास्त धावा पण जास्त विकेट प्राप्त करायला गोलंदाजला. यावेळेस गोलंदाज करतोय गोलंदाजी प्रमोद, परंतु पायचा चेंडू मात्र जातोय फायनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतं तत्पूर्वी एक नव्हे तर 2 धावा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2 धावा मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या टोटल मोजून हिया 30 रन. सो 30 runs complete on the scoreboard. So yet now they have required only and only 8 runs required in last 8 deliveries to go. Yet now from this 2 deliveries remaining from the third one, it's been then against one over. It's been total 8 deliveries to go. हो नक्कीच या ठिकाणी पाहिजे खऱ्या अर्थानं एक धाव. सन्मान्य निलेश ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना उरण तालुक्याचे अध्यक्ष निलेश ठाकूर विनंती असणार की आपण व्यासपीठांची कृपा करावी. ओके, यावेळेस आपण पाहतो की नवनिर्वाचित आपल्या सर्वांचे लाडके अर्थात रायगड जिल्हा परिषदेचे बाजीराव साहेबांना यांनी खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर एक मोठी घोषणा केली आहे. पण जाऊया मैदानावर पुन्हा आपण तो एक धाव मिळते संघाला. बॅक टू बॅक दुसरी धाव प्रयत्न आणि दुसरी धाव देखील काढलेली आहे. याचा आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32 धावा. सचिन 32 धावा झालेल्या आहेत. 32 धावा झाल्या. याचा अर्थ असा आहे की येणारे एक षटक, येणारे 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. साहेबांनी मिळती या ठिकाणी अनाउन्स केलेलं आहे सन्माननीय बाजीराव. प्रत्येक षटकाराला बक्षीस, चौकाराला बक्षीस पाणी घेऊन जायचं आहे. षटकार चौकार बक्षीस आणि हॅट्रिक साठी देखील बक्षीस द्यायला लावलेलं आहे. खरं तर मागाशी देखील म्हटलं तर मित्रांनो, धनवानाचं धन लुटण्यासाठी वाघाचा कलेक्टर. नक्कीच या ठिकाणी उमद व्यक्तिमत्व तुमच्या आमचे सर्वांचे लाडके चिरनेर मतदारसंघाचे या रायगड जिल्ह्याचे विद्यमान रायगड जिल्हा सदस्य सन्मान बाजीराव परदेशीने ही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बक्षीस लावलेलं आहे. मित्रांनो पुन्हा सांगतोय शेवटचे 6 चेंडू, लास्ट शेवटचे 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. कारण स्कोरबोर्डवर स्कोर झालेला आहे 32 धावा. 32 runs coming on the scoreboard. So you have to required yet now 6 runs, maximum 6 runs in the last or it's been last 6 deliveries. मित्रांनो 7 चेंडू मध्ये 6 धावा. कारण मित्रांनो स्कोर 32 झाल्यानंतर ऑटोमॅटिकली फलंदाजाला माहिती आहे आपल्या रन रेट किती पाहिजे. नवीन सांगा लोक पण आमचं कर्तव्य आहे. पण या बाजूला प्रेक्षक वर्ग देखील किती चेंडू बॉल सांगा हे ऑटोमॅटिकली माहित असतं. टार्गेट स्कोर आहे 38 धावा. 32 धावा झाले. याचा सहज या ठिकाणी आपण करतो की 6 धावांची आतावर गरज आहे. परंतु जाऊया मैदानावर. शेवटचे 6 चेंडू असणार असुराम आपण पाहतोय खोपटे संघ कुठेतरी हे मैदान देखील आपण पाहिलेलं आहे की खोपटे संघाला हे मैदान अर्थात लकी आहे. मैदान लकी मैदान आहे. हे लकी मैदान आहे आणि लकी मैदानावर फलंदाज काय करतो पाहायचा आहे. अर्थातच फलंदाज राजमात्रे असणार आहे चेतन पाटील. परंतु शेवटचा गोलंदाज अर्थात येताना दिसतो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ज्ञानेश्वर पाहायचा आहे. या ठिकाणी सचिन ज्ञानेश्वर हा साई संघाचा हुकमी गोलंदाज आहे. जर या गोलंदाजाने जर हा सामना त्याने जिंकून दिला नोनात, हा जर सामना त्याने जिंकून दिला तर त्याच्या नावाला साजेशी कामगिरी झाली असं समजू आपण. बघूया ज्ञानेश्वर हे काम करू शकतोय की नाही. 6 चेंडू मध्ये 6 धावा काढण्यापासून रोखायचंय राज सारख्या फलंदाजाला. धन्यवाद. पुन्हा एक ऐलान होतोय आणि या ठिकाणी हा चेंडू पाहायचा गेला. चेंडू जातोय अवांतर चेंडू एकदा मिळते संघाला. तत्पूर्वी एक अनाउन्स येतोय आता घोषणा करतोय मयूर घरत टुडेज बर्थडे बॉय मयूर घरत फ्रॉम दिगोडे. षटकाराला 1000 रुपये बक्षीस. षटकाराला 1000 रुपये मयूर घरत दिगोडे टुडेज बर्थडे बॉय. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पाहतोय आपण अवांतर चेंडू येतोय. आता एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन टोटल मोजून 33 धावा झालेल्या आहेत. पाहायचा गोलंदाज हो चेंडू वागतोय पाहायचा या ठिकाणी ऑन द दिशेनं चेंडू तडवतोय या. परंतु या ठिकाणी एकच धाव मिळते. एका तासानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थात 34 धावा झालेल्या आहेत. खरं तर आपण पाहतो की जीत के लिए 4 रन चाहिए. अभी भी प्रेक्षकांनी आत येऊ नये. सर्वांना विनंती सामना संपण्यात कोणी आत येऊ नये. अर्थात या ठिकाणी पाहतो पुन्हा मोठा फटका. परंतु यावेळेस फलंदाज बसतोय. फलंदाजी कॅच घेतोय आणि आता मोठा धक्का बसतोय. आता स्वागत करतोय डीजे मास्टर. आता डीजे मास्टर बिझी आहे. डीजे कम ऑन. धन्यवाद. पुन्हा ते आपण पाहतोय
षटकार चौकार षटकार चौकार अतिशय बक्षिसाची खैरात होताना दिसते. खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक षटकाराने या ठिकाणी अर्थात या ठिकाणी मयूर घोरत याचकडे बक्षीस आले, परंतु या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय बाजीराव परदेशी याचकडे देखील षटकार चौकार हॅट्रिक षटकार चौकार हॅट्रिक. अगदी जेवढे लुटायचं तेवढे धन लुटा मित्रांनो. गंगा आलेली आहे, हा धुण घ्या, संधी एकदा देते मित्रांनो. हे नवीन सांगायला नको आहे. जाऊया मैदानावर, कारण 34 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या काही चेंडू मध्ये 4 धावांची आता देखील गरज आहे मित्रांनो. जाऊया मैदानावर. वैभव पाटील याचा दिसतोय, तगडा फलंदाज खोपडे संघाचा सचिन. 4 चेंडूंमध्ये 4 धावा हव्यात. नवनाथ षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. चेंडू खेळून मिडॉनला 1 धाव निश्चित मिळेल. 2 धावांसाठी बोलताय तर धोकादायक होऊ शकेल. हो 2 धावा मिळतात नक्कीच. सोन्याहून पिवलं आणि आता मात्र असं म्हटलं ओल्ड इज गोल्ड नक्की. आणि ते देखील जुनं ते सोनं असं मित्रांनो म्हटलं, आणि जुनं सोनं ते देखील चमकतं बाहून कशी वाढणं असं म्हटलं तर मित्रांनो. यावेळेस नक्की 2 धावा मिळतात संघाला. संघाची रसा घेतात सचिन 36 धावा फक्त आणि फक्त फक्त 2 धावापासून दूर आहे. विजयापासून गवसणी घालता मी, माणसामध्ये माणूस शोधतो मी असं म्हटलं तर मित्रांनो. फक्त 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असणार 3 चेंडू आणि 2 धावा. यावेळेस राजमात्री असणार आहे. काय करतोय पाहायचं आहे. नक्कीच मित्रांनो 1 डाव तुझा असेल. सांगतो 2 चेंडू 2 धावांची गरज. जरी 1 धाव काढल्या तरी नाणेफेकाच्या जोरावर खोपडा संघ जिंकला जाईल मित्रांनो. नवीन सांगायला नकोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 1 धाव काढली तर स्कोर. या चेंडूवर जर विकेट घेतली तरी 1000 रुपये बक्षीस. मयूर घरत बड्डे बाय दिगोडे विकेट साठी देखील 1000 रुपये. षटकारासाठी देखील म्हणजे बक्षीस लावावं तर असं लावावं दोन्ही साईडना. विकेट साठी देखील 1000 रुपये, षटकारासाठी 1000. मयूर घरत दिगोडे त्याच्या या व्यासपीठावर. आणि हा चेंडू वाईड. हो स्कोरिंग लेवल. हो नक्कीच हा चेंडू यावेळेस. धन्यवाद. मी थोडा कन्फ्युज आहे. ही विकेट पडली म्हणजे बक्षीस कोणाला? मयूर घरत हे बक्षीस आहे का सांगा प्रेमाने. आहे कोणाला? आम्हाला का ना. क्या वाद आहे. बरं ही विकेट कोणाला असेल तुम्ही सांगा. अर्थात या ठिकाणी ही विकेट अर्थात आपली सर्वांची हा धावचीत नोंदवला गेलाय. सुधीर सर धावचा प्रयत्न केला होता म्हणजे हा धावचीत आहे. हा एसटीकेट नाहीये, त्याच्यामुळे गोलंदाजाला विकेट मिळणार नाहीये. ठीक आहे जाऊया मित्र. स्कोर लेवल झालेला आहे. 2 चेंडू आणि अर्थातच या ठिकाणी 1 धावाची गरज आहे. मात्र नक्की सामन्यामध्ये अगदी चैतन्य निर्माण झालं होतं मित्रांनो. अतिशय हाय व्होल्टेज सामना. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. कमऱ्यावर हात देऊन जमणार नाहीये. आता या ठिकाणी आपण पाहतोय दीपेश अर्थात दीपेश पाहतो खोपडे संघाचा दीपेश कमऱ्यावर हात देतो दिसतोय. सामना बरोबरी झालेला आहे. कृपया याची नोंद घ्या. सामना बरोबर झालेला आहे. लिगली सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. लिगली तर आपल्याला कशा प्रकारचा जिंकायचा ते लक्षात घ्यायचं आहे. लिगली सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे.